मला असं वाटलं नव्हतं असं वाटलं नव्हतं माझी बायको अशी अशी म्हणून. शिवला डायरेक्ट माझ्या तोंडावर सांगून गेला ना की घरात लक्ष ठेव. तेच ना अशी मा बायकोच अशी ना काही ना की म्हणून तर त्यानं सांगितलं मला समजते ना समजते. आता शिवलाल ना काय म्हटलं स्पष्ट नाही बोलला फक्त शिवला. हे काही कवडीची इज्जत नाही राहिली काहीच नाही राहिली ना इज्जतच नाही राहिली. मी पुरा बेइज्जत झालो मी पुरा. हा काल्या मा घरी आलता ना त्याच्यासाठी चालता मला सांगायला आलता तो की बाबा भाऊ असं असं आहे बरं लक्ष द्यायचा. पण ते कसं माझ्या लक्षातच नाही आलं ना काल्या कधी येत नाही माझ्या घरी त्या कारणानं चालता तो. मग कसे काय हे म्हणजे खोल फिटिंग चालू होती त्याची. वहिनी कुठे गेला काय म्हणजे त्याला सारं माहीत होतं साल्याले. तसं त्यानं मला सांगितलं नाही पण ती मी समजलो नाही ना काय तर काय म्हणणं आहे त्याचं. कालू दादा रे हो कालू ये रे इकडे रे. हो बापा कालू दादा अरे गेले तुम्ही काय तोंड्याशिवाय तर बोलत नाही. हा आज कसं काय कालू दादा निघलं बापा. हा काय आहे बापू काय कुकडे गुंडी अटकली वाटते. हा तू काल कसा काय आलता मा घरी सांग तू मला. हा काही गोठ होते का काही सांगणं होतं का मला आता मला लक्षात आलं. काही सांगणं होतं काय काही होतं काय काही सिरियस मॅटर आहे काही. आता सांगा कालची गोट आहे ना आज उदबत्ती पेटली याची सांगा म्हणजे किती विद्वान माणूस आहे. काल बात बसलो करून बोललो तरी तुझ्या डोक्यात उतरलं नाही बाबा. ह्या बाळवानाच्या आणि आता काय इच्छा आला सरप गेल्यावर पप्पांना रट्टे मारून आला तर आता मी सांगणार आहो काय काही नव्हतं बाबा. पण भाऊ आता तुम्ही जर बसेल घेतली बा मग काय सांगायचं म्हटलं चला करू टाइमपास. मला गप्पा गोष्टी काय कसं काय हेच होतं दुसरं काही नव्हतं बा. 100% काही ना काही होत तू लपून राहिला आता. तू सांगून नाही राहिला मला काय खरं कुठं. सांग ना गड्या सांग ना काय होता कसा काय आला तू माझ्या घरी तसा येत नाहीस की तू काम असल्याशिवाय नाही येत ना मला माहित आहे. भाऊ आता तुम्ही सांगा काय परके आहे घराचे काही असतं तर मी तुम्हाला डायरेक्ट तोंडात सांगितलं असतं बा. काही नाही बा काही नाही तसाच आलतो मी. बसेल होते तुम्ही म्हटलं चला गप्पा गोष्टी मारू माणसासोबत असं ज्या हेतून आलतो बा दुसरं तर काही नव्हतं. असं बोलू नको ना गड्या काय ना काले आलता तू काय ना काही सांग नव्हतं तुला मला. तुला काय सांगू रे बा बबन्या मी त्या बायकोच त्या माऊलीचं चालू आहे बाबा टकाटक. आय लव्ह यू डार्लिंग. तिकडे बाबा ऐश करून राहिली ती. आता काय असं सांगू का तुले उभा रावानाच्या मला धाव विचारून राहिला का रे गडा काय होतं आता याले काय सांगा आता काय सांगा याले माहित कसं पडलं सायाचं कसं काय माहित पडलं. काय विचारून आला मुली की गड्या काय गेले कुठून तरी माहित पडलं सुगा लागला याले. हो बाबा भाऊ काही नाही हो बापा मी काही तुम्हाला काही सांगायला नव्हतं आलतो बाबा. तुम्ही काही जगा भलते काही बकू नका बाबा घेणार देणं. फालतू कसं माहीत म्हणजे ठोके वाढून राहिले बरं छातीचे. बरं खाल्या नाही सांगणार तुला नको सांगू तू जाय लवकर जाय तू निघ जाय तू जाय. तुम्हाला रागही भलता येते बाबा काही नाही तर काय सांगू बा तुम्हाला. हो काय माझ्या माणसं आहे तुम्ही आपल्या पडत निरव आहे. शिवलाल हो बेक्षी बेकार आहे बा तुम्ही चाललो बाबा मी आता येऊ बाबा 2 मिनिटापुरता राखून मुतल्या का तोंडावर शब्द निघला असतं तर फालतू कसं गोर झाला असतं बापू. करत नाही ना तू सांगत नाही पताचा काढतो असेल थांब आता तू बायको रसा राखून ठेवतो मी कुकडे जाते कुकडे नाही हाग्याला जरी गेलो तिच्या मागे जातो मी. आता पाय तू रातभर दिवस तिच्या मागच पण दुरून तिला माहित नाही पडलं पाहिजे का आपला नवर आपला पाठलाग करून राहिला म्हणून. पाहिजे आता त्या गेम कसा आहे बायको जास्त नटके करून राहिली का माऊली पकडला का तू ना थांबतो पाहतो त्या बजेट बसू तुम्ही आता. पबन्याला सांगायला सांगून राहिला हे ऐकून नाही राहिला त्यानं मला येड्यात काढलं. असा बोलून राहिला का तसा बोलून राहिला का जायला का तिकडे चुल्या मला काय करावं लागते. शिवला रे आल्या हा चाटे आता फालतू काम ना जा मा डोकं खायले सांगून राहिला तर ऐकून नाही राहिला. हे बाळावाण्याचा नाता आवाज देऊन राहिला मला काय आता याचं. शिवला काही राग नको मानू रे बा चुकलं. आता कसं तू म्हणून होता ते मला सारं समजलं पण कसं आहे आता मला हे कसं कान पकडणं आहे कान. माय काही लक्षात येऊन नाही राहिलं तू काय म्हणून राहिला काय नाही कोणतं कान पकडणं आहे वावा. काय झालं काय असो कोणाचं कांड आहे काय गडबड झाली काय तू काही केली आहे गडबड. बाबा तू असा म्हणून राहिला का तू सारं माहित आहे बा कुकडे खिचडी शिजून राहिली तर आता तू बैचं रूप घेऊन राहिला गड्या. माहित आहे तुले माहित आहे ना. काय माहित आहे रे बा मला काहीच माहित नाही बा काहीच नाही माहित ना मला. तू मला म्हणून राहिला आता तू माऊली काय करून राहिला तुला माहित नाही का मग काय सांगून राहिलं तर मला तू. पण ते कसं मी ना समजून ना समजपणा केला ना पण आता कसं मला कसं पुढचं पाऊल घ्यायचं आहे गड्या आता
तू अशी जमत नाही ते. मा डोकं बंद पडलं ना आता. मग तुले पहिले सांगू मी तर नाही नाही असं नाही तसं नाही, मला काही समजून राहिलं, फोडून सांग फलानं सांग. पण आता काय, आता आला लाईनवर, आता आला ना लाईनवर. नाही मला आता सारं समजलं, पण मा मेंदू बंद पडला गड्या. मला चक्रा येऊन राहिले. काय करा मला काही सुचून नाही राहिलं आता. आता समजलं काय तुले, आता समजलं काय? हो मला समजलं. कसं मला आता ते रंगे हात पकडलाय गड्या, रंगे हात पकडलाय. हा कसं करायचं काय करायचं तू सांग बा, आता तू सांग. कसं तुझ्या दिमाग लय चालते, मा मेंदू थोडासा भद आहे. रंगे हात पकडण्यात का तुले, रंगे हात? बरं बरं बरं, आली ना आयडिया आपल्या डोक्यात, काही वांधा नाही. आली आली आपल्या डोक्यात आयडिया. तर माऊली तुली कसं प्रेमानं म्हणू की माही चानस लाव गड्या तिडेचा, मला फक्त कसं एक चानस दे. नाही 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 माया काहीच नाही, घे मग आता दाबून. आता पाय कसं बबण्याच्या हाती तुझे लपडं देतो पकडून. तर हा तुले जर नाही मार खायला आला बबण्या हातात मग म्हणतो का माऊली. सांग ना कोणती आयडिया आहे, सांग तू लवकर सांग मला, लवकर सांग. मला कसं पकडणार आता ते. आता कसं आपल्याला शांततेत बिलकुल तोंड घेऊन चांगलं वरती. हां नाही हिंबट तोंड ठेवशील. आता कसं आपल्याला गावात जायचं नाटक करणं आहे, तालुक्या ठिकाणी जायचं आणि त्या माऊलीच्या समोरून जाणं आहे आपल्याला. हां मग त्याला वाटेन की साहेब हे गेले आता गावा, आता कसं रान मोकळा आहे आपल्याला, मग तो तिकडे जाते, मग कार्यक्रम जाता. हो तू म्हणशील ते शिवलाल. हा चाल फक्त चाल, आता चाल लवकर पटकनी. तुला काय सांगू गड्या, माझ्या अशा हातपाय सोयसे करून आले, पण माझं पुरा नाही रे काही. असं वाटतं असं सोळा, पण आता कसं तू सांगितलं तसंच करू. आता चाल तू पटकनी चाल, हाती लागली सांगतो मग मी काय आता बजेट. चाल फक्त चाल, बरोबर कान जमू तुम्ही, चाल तू चाल. माऊली कसं करतं रे, चानस तर मार नाही, पण बबल्या घर नाही सोडत आता. कसं करतं. आणि बाई नेलं इकडे तिकडे तर घोऱ्या सायाचं, एक तर शांत्यानं पकडलं. हा ते मोठे आपदाने लोक तोंड घालतात ना. मी म्हणतो करून राहिले तर करू द्यायला पाहिजे. एक शिवल्या वासाळ्या, तो मागे लागेलाय ना माया. तो म्हणते माया लागून ते म्हणते गडीचा जुगा, त्याबरोबर माही चालू दे. सांगा आता एका मॅनमध्ये 2 तलवारी राहतात का, मला चांगलं वाटेन काय ते माही लवर. आणि हा कसं काय, आता काय सांगा त्या बिनकलेली शिवल्याले, काय सांगा ते माझे हात टेकले रे, हात टेकले. आता कसं करा, मग आठवण तर लय येऊन राहिली, तिले येऊन राहिली माझी आठवण, पण आता काहीच करताच येत नाही. तर काय करा, डोकंही चालून नाही राहिलं, बंद पडलं ना. कोपरे कापरे झामला तर हे सायाचे टपेला जात ना मावर, एखाद्याला उभं कराच नाही. अरे बबन्या, मी म्हणू की तुला माऊली अटीच बसेल आहे रे, काय रे आहे की नाही अटीच बसेल. हा लगडा हा गडी तिथे राहार काय इकडे तिकडेच पोहोच राहिला बा, भेटतही नाही काही नाही बा. काय दोस्ताला भुलला काय माहित बा. हा जमलं रे बाबा, जमलं. यानं काही सांगितलं नाही रे बाबा, शिवल्याने याने काहीच नाही माहितलं. हा जमला ना, तुकडे चालले बा, थैली मैली घेऊन रे गड्या. अरे बाबा तालुक्याला चाललो आणि तुलेच पाहून राहिलो आम्ही. चालणं तू बी सोबत, तसं तिघही असली की मजा येते चांगली. आणि तिकडे कसं एखाद्या हॉटेलमध्ये बसू ना, बबनकडून पार्टी आहे मस्त, हॉटेल एखाद्या बार गिरले मस्त, चपटी गिफ्टी मारू ना. गड्या मला काही जमत नाही रे बा, माझी बायको कुरकुर करते गड्या, फालतू कसं भांडणं वाढतात रे बा घरी. मी काही येत नाही बा, तुम्ही जा बा दोघे जण. बे चालणार का माऊली, कसा माणूस आज बेल्या का तू. हा लेका तुला बंद गाव पायसाठी आले का आम्ही, दोस्ताले सोडून खाणी वाटत आम्हाला बाबा, तू नाही करून राहिला. काय लेका माणूस असतो हे, असं पटत नाही मग आपल्याला. चाल लवकर पटकनी, मी पार्टी देऊन राहिलो मस्त बार मध्ये बसू, चप्पा गिप्पा मारून मस्त मडंग गिडंग खाऊ. काय जमके करू ना गड्या. त्यातल्या श्रावण बी चालू आहे बा, माझी बायको कुरकुर करते रे भाऊ, मा नान बोटं मोडते भाऊ, मी येत नाही रे बाबा. हा पहिले तिनं कसं वॉर्निंग दिलाय मला की अजिबात जायचं नाही कुठे गाव सोडून. आता श्रावण महिना चालू आहे, मी येत नाही बाबा. नाही रे बाबा येत नाही मी. पाय रे बबन, हसा आहे माऊली, सांग. हा नाही तर हा कसं खाव करते खायले, पण आता आपण म्हणाला चालू गड्या चाल, तू येत नाही म्हणते. राहू दे मग, राहू दे याले, चाल रे बाशूला, चाल आपणच. आपले का पैसे वर आले, याला खाऊ घाले, जाऊ दे. काही मिनटा लावून नको द्याले. बबन चाल. हो गडे रागी काही येऊ नका देऊ रे बाबा. हा राग नका येऊ देऊ. काल बोल सा रागीन, आमचे तर पैसे वाचले. जाय बाबा राय घरी. चाले गड्या, चालले बाशूला. जमलं बरं बबन, जमलं आता, टाप जमलं आता. हा पाय ग खेळी करते पुढची, आता फक्त याच्या मागं राहा. आता याले समजलं आता की आपण बाहेर चाललो. आता पाय ही शाळा भरते. आता तू पाय फक्त हाती लागू दे रे. हा याचा पाय धुपूटच पाडतो मी आता. बस झालं याचं नाटक आता. जमलं बघा, जमलं आता. शिवले गेला गावातला काटा आणि बबने गेला तिचा नवर. आता माहित राज्य दिसा. जा म्हणा सायला तिकडे दारू प्या आणि पळा तिकडे एखाद्या नाल्यात मुल्यात. हा गडी करते इकडे वयश. आता बबन्या घरात जाऊनच मेळ लावतो मी आता. चल बाबा, होईल तिला फोन लावू दे आता. पहिले काटा गेला.
त्या नवरा झाला फुर गेला गडील तिकडे बारमध्ये मटण मासळी खायला. शिवल्याही मस्त आहे, पण शिवल्यानं लावली शाळा आहे म्हणून त्याला शिवल्यानं वळत ताळत बरोबर आहे. मी इकडे आता शाळा करतो रे बा. पहिले तिला फोन लावते बाबा, तर आता एखाद्या कोपऱ्यात चढला चढून फोन लावतो तिने, मस्त जमला आता बाय, काही वांधा नाही, टका टक. हा 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 आली बा, मजा येते आज. पै पै माऊली पै, आज आज काही वांधा नाही, आज रान मोकळा आहे उरे, रान मोकळा आहे. लवकर भरो शाळा आता लवकर. हॅलो, काय चालू आहे जानू तुझं? चालू अशी ना आता कामधंदे करून राहिली बा आता. ए जानू, येऊ काय घरी? येऊ काय? आठवणीला येऊन राहिली मला. हां सांग ना तू. येऊ काय? नाही रे बापा माऊली, काही येऊन राहिलं का बापा तुझ्या मनात? त्याचा पागलपणा करशील नाही तर मानवरा घरी आहे बापा. होईन कान सगळं मानवऱ्याच्या देखत, मानवरा मारीन मले. जानू ऐक ना तू. हां येऊ दे ना, घरी येतो मी तुझ्या. आठवण येऊन राहिली ना मला. हां नाही नको करू ना, नाही नको करू ना. नाही ना बापा माऊली, मुळलं ना आता आपलं. आता भेटून नाही बापा, आपण भेटू नाही आता. आता भेटलं ना तर बापा सगळ्या गावाला माहित होईन रे, सगळ्या गावात डफडं होईन ना बापा, बदनामी होईन ना माही सगळ्या गावात. जानू तू भेटतो कशाले? मी आहे ना, माऊली आहे ना. आणि तुझ्या नवरा बी आज काही घरी नाही, तो जायला आहे तालुक्या या ठिकाणी, मस्त तिकडे पार्टी गिर्टी आहे द्यायची, शिवल्या नेला जायला सोबत. हां मग कसं आज चानस मारून घेऊ, डबल असा चानस येणार नाही ना. हां का? नाही बापा, माझ्या घरी फरी अजिबात नाही रे बापा. माझ्या घरावर काही गोटे घेत नाही बापा. एक तर त्या शांत्यानं पाहिलं आणि तो सगळ्या गावात डफडं करीन बापा. अजून आपल्या दोघाईले पाहिन तर माया घेऊन राहायला जीव आता. मी तर काही येत नाही बापा कुठे जाता, आणि तू काही मा नांदी लागू नको. मी काय तुला म्हणून आला कुठे आहे म्हणून? तुझ्या घरी ना, आज नवरा नाही तुझ्या घरी, तुझ्या घरी कोण शेक पकडते? मी तुझ्या घरी तसं येत असतोस की नाही. हां होऊन जाऊ देऊ ना, 8 दिवसातून एकदा फक्त. म्हणलं आठवण येऊन राहिली व आठवण राहिली. बबण्या घरी नाही ना, बबण्या जायला आणि तिकडे पार्टी करायला शिवल्या नेला. मग आता टेन्शन नाही ना, तुझ्या नवरा घरी नाही ना. नाही रे बापा, मानवऱ्याची काही गॅरंटी नाही बापा, कधी घरी येईन तर. आता तू या मानवरा या त्याच्यात, मग काय होईन सांग ना. ते काही खरं नाही बापा, तू येऊच नको मा घरी. तुझ्या नवरा बारमध्ये बसला ना तिकडे, मटनची पार्टी आणि त्याची शिवल्याची त्याची मली म्हणत ते चाल, मी गेलो नाही. आता कसं तुला सोडून मी कसा जाऊ पिल्लू सांग बा. त्याशिवाय मला करमत नाही ना, म्हणून आता मी गेलो असतो. ते काही येत नाही दादा, दारू मारू पितीन, मटण खातीन. ते तिकडे आदलो आपण कसं तदलो आपण इकडे छानच मारून मग मला येऊ देतो घरी, येतो मी. मानवऱ्याचं काही धळं नाही ना बापा. आता म्हणते मी अटी जातो म्हणते, मला 2-3 घंटे लागतील यायला बातच बापा, 5 मिनिटात टपकते. मग कसं होईन? तू येशील माघारी तर पकडल्या जाऊ ना बापा, पकडल्या जाऊ ना आपण. त्याच्यापेक्षा येऊच नको तू माघारी. ऐक बा एवढं माया म्हटलं, ऐक ना. होत ना असं काऊन करत राहायचो तू जानू? असं करत जाऊ ना, मला आठवण येऊन राहिली तू अशी करून राहिली का आता? येऊ दे ना, काही नाही येत नव्हतं, बबण्या फबण्या काही येत नाही तो जायला तिकडे. तू टेन्शन न घेऊ ना, काय करायचं मी करतो ना पुढे. बापा माऊली, तू खूपच हट्टी आहेस बा. तुला किती वेळा मग सांगलं मी ना की नाही, तरी तू म्हणत मी येतोस. हे असं कसं रे? तू समजदार नाहीस का बापा? एवढा मोठा झाला ना, समजून घे ना बापा, मला समजून घे ना जरासं. ऐक ना मामातलं. तू मला काही सांगू नको, मला गैरी आठवण येऊन राहील तुझी. हो मा भागतच नाही, मला येतो म्हणजे येतो. हो तू आता काही कारण सांगू नको मला, मी निघलो आता, येऊन राहिलो. अरे बापा ये, तू काय ऐकून राहिला का मा म्हटलं? आता तुले जे वाटेन बापा तू तेच करशील ना. आता तू म्हणून राहिला येतो तर येशीलच बापा, तू ये बापा. जाऊ दे काही हो मग आता. काहीच नाही हो, टेन्शन घेऊ नको. तुझ्या नवरा बबण्या तिकडे दारू पिऊन लूट आहे, आपण इकडे मजा मारू आता. तू घरी एकटीच आहे, मी इकडे हा बसे आलोच मी तुझ्या घरी. टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल, डोक्याला ताप नाही लावायचा. माऊली कसं तुझ्या सोबत आहे. हो चाल बापा, ठेव आता. हो ठेवतो, फक्त तिकडे कसं तयारी करून ठेव, आलोच मी. हो करतो, तयारी करतो बापा. अरे बापा माऊली, आताच फोन ठेवला रे बापा मी ना, आणि तुझा हजरही झाला बापा. बाबतीत आपण टाइमपास करत नसतो ना. एक तर तुझी आठवण एवढी येऊन राहिली गहिरी बोली. आता काय सांगू तुले, माझी दिल फाडून दाखवू का तुले? फाडू का छाती? काय तुला दिशी नंद? एवढं म्हणजे तयार येला मा दिल. काय माऊली, ते काम कसं रे बापा? अकादली गायन काटे खाय, जराशी काही सबुरी नाही तुले? जराशी काही नाही बापा? का मा घराच्या आडीच होता का लपेल बापा तू? पटकन आला आटी तर ना. तो विषय बंद कर बा तू आता. काय तर पण आजले शेक्षी दिसून राहिली पण तू. मस्त दिसून राहिली, एक नंबर टकाटक. असं म्हणजे माझ दिल लय, म्हणजे लय खुश झालो मी आज. मस्त दिसून राहिली, हिरोईन सारखीच. काय ना कसं चौपड चापड करते आता तर. मस्त जमते चौपड चापड करणं. हाय दिशाला सुंदर, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? हिरोईन पेक्षा कमी आहे का मी? बापा तू हिरोईनच आहेस ना, पण कसं आज त्याच्यापेक्षा सेक्सी दिसून राहिली तू. तो चेहरा तेच पाय, हसू पाय ना.
वड्डा 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 माल दिसून राहील तू आज. बस बस झालं ना आता, चोपडे लावणं बस झालं ना. मानावर येईन ना आता. गप्पा कमी कर जराशा. तू तर बापा गप्पात ना एक नंबर आज बापा. तुला गप्पा सुरू केल्या की सरतच नाही तुझ्या गप्पात. आता गप्पाही मारू देत नाही का मला? कसं मन हलकं करू देत जाय बापा. 2-2, 3-3 दिवस भेटत नाही ना आपण. थोडी तुझी तारीफ तर करू देत जाय मला. हा काय बापा तू कशी आहेस मग? चाल 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 पटपट पटपट. अरे काय काय का मशीन आहे काय? मोसम मध्ये या लागते गाडीले. हे का इंजन नाही. काय बापा निरा गप्पा गप्पा करून राहिला. आता आठी का तू बोलतच राहतं काय? हा घरी मानवरा येणार नाही काय? हा मला खेटर हानीन ना बापा तुझ्यासोबत पाहिलं तर. तुला तो विचारच नाही बाबा काहीच. हा काही विचारच नाही करून राहिला तू. तू तुला विचार करून राहिला सगळा. तू बघण्या विचार काऊन आणतो मना? म्हणजे ते बेवळा पडलं तिकडे दारू पियाला दे. हा बार मध्ये जातो म्हणे मटण खात. मला सांगून गेलं ना ते घरी नाही येत ना. आता तू काय टेन्शन घेऊन राहिली त्याचं? जरा सगळी डोक्याला ताप घेऊ नको. तू टेन्शन घेऊ नको बा. हा तू टेन्शन का येतं? अरे काही नको बोलू. मानवरा 12 पेपर समजून जाय बापा. तो काही गटारीत गिटारीत पडत नाही. त्याच्या पोटात किती काही दारूच्या बाटल्या जातात. पण तो असा तसा हालत नाही बाबू. तू काही बोलून राहिला काय? तो घरी येईनच मला माहित आहे ना. आता जाऊ दे. चाल मग आता आपण कसं घरून सुरू कधलं थांबता बस झालं. चाल मग चाल. तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे म्हणा. आला तर अजून घर सायचा आफत कसं अर्धा पुरं होऊन जाईल मग आपलं. चाल मग. कुकडे चाल बापा. कुकडे चाल म्हणून राहिला तू. हे काही दुसरीकडे नेणार नाही आपल्याला. अटीच मिळायला लागेल. हे कसं टाइमपास करेन अजून साला कोणी आलं तर अजून घर आपत होऊन जाईल. अटीच नाही बाबा अटीच ना. सरक बरं तिकडे सरक बरं. त्याच बसू दे बरं मला. बसू दे त्याचं. तो पाय ना आता आपण आलो बसन आहे की नाही? हा होते ना अटी बी. तुले एक गोष्ट सांगू काय? आज जी तू सुंदर दिसून राहिली ना. एवढी बढिया माल दिसून राहिली. शक्षी एकदम शक्षी. हो त्या खतरनाक दिसून राहिली. काय करा काय नाही मला काही म्हणजे काय सांगा तुले. नंबर माहोल. मित्र गुरु दाखवा. पण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.